माझ्या नावाची नोंद अजूनपर्यंत मला मिळालेली नाही. मी एकटा नाही तर माझ्या कुटुंबाची नावं मिळत नाही. सध्या देशामध्ये सगळीकडे मतदार यादी विशेष पुनरावलोकन, ज्याला आपण SIR सुद्धा म्हणतोय, ही मोहीम सुरू झालेली आहे. या मोहिमेच्या दरम्यान पुण्यामध्ये माजी महापौरांच्या बाबतीत एक मोठा घोळ झालाय. आता तो घोळ काय ते मी सांगते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातले माजी महापौर दत्ता धनकवडे यांचं नाव चक्क मतदार यादीतनं वगळण्यात आलेलं आहे. कुटुंबातले त्यांचे जे इतर कोणी सदस्य आहेत त्यांची नावं सुद्धा या यादीतनं गायब झालेली आहे, असा आरोप त्यांनी स्वतः केलेला आहे. पुण्याचे माजी महापौर असलेले दत्तात्रय धनकवडे यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली आणि याच संदर्भात त्यांनी तलाठ्यापासून ते अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा केलाय. मात्र त्यांच्याकडनं आपल्याला टोलवाटोलवीची उत्तरं दिली जात आहेत, असा आरोप सुद्धा धनकवडेंनी केलेला आहे. आता हे दत्ता धनकवडे कोण आहेत? तर हे दत्ता धनकवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या नेते आहेत. ते पुण्यातल्या धनकवडी भागामध्ये राहायला आहेत. 2002 पूर्वी धनकवडीचा हा संपूर्ण परिसर हा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत होता आणि त्यानुसार तेव्हा संबंधित मतदार यादीमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, त्यांच्या कुटुंबियांचं नाव होतं. मात्र सध्या जी मोहीम सुरू आहे, विशेष पुनरावलोकन मोहीम, ज्याला आपण SIR म्हणतोय, ती 2002 पूर्वीच्या मतदार यादीची पडताळणी करताना त्यांचं स्वतःचं नाव किंवा त्यांच्या कुटुंबियांचं नाव जे आहे ते नाव गायब झालेलं आहे आणि या संदर्भात सगळे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, असा आरोप त्यांनी स्वतः केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी धनकवडे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. बघा, पुण्यातले माजी महापौर आहे, ज्यांनी जवळपास 1997 पासून ते निवडणूक लढवत आहेत. ते स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आणि त्यानंतर आज तागायत म्हणजे 2017 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या होत्या महापालिकेच्या दर 5-5 वर्षांनी, त्यावेळी ते स्वतः नगरसेवक राहिलेले आणि फक्त नगरसेवक नाही बरं का, ते स्वतः महापौर सुद्धा पुण्याचे राहिलेले आहेत. म्हणजे जो व्यक्ती पुणे शहराचा प्रथम नागरिक होता, त्या व्यक्तीच्या बाबतीतच जर अशा पद्धतीची म्हणजे नाव गायब होण्याची घटना जर घडत असेल, तर ही मतदार यादी पुनरावलोकन जी काही मोहीम आता संपूर्ण देशभरामध्ये राबवली जातीये, ती कशा पद्धतीने राबवली जाते किंवा त्याच्यामध्ये किती तोटे आहे हे सांगणारं उदाहरण पुणे शहरामध्ये अगदी ताजं उदाहरण आता समोर आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच किती पारदर्शकपणे हे सगळं काम होतंय यावर अर्थात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. त्यामुळे दत्ता धनकवडे यांची मागणी अगदी रास्त आहे. आता दत्ता धनकवडे नेमकं काय म्हणतायत ऐका. महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये मतदार पुनरावलोकन हा मोहीम सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी SIR जो प्रोग्राम राज्याने निवडणूक आयोगाने लावलेला आहे, याच्यामध्ये 2002ची मतदार यादी ही धरण्यात येत आहे. म्हणजे ज्याला मॅपिंगसाठी जर कोणाचं नाव आत्ताच्या यादीत जरी असेल तरी 2002च्या यादीत जर त्यांचं नाव असेल तरच त्यांचं नाव पुढील यादीमध्ये राहणार आहे. नाहीतर त्यांची नावं जर नसेल तर त्यांची नावं त्यातनं वगळण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारचा प्रोग्राम राज्यामध्ये चालू आहे. तर या संदर्भामध्ये मी, माझं कुटुंब गेल्या अनेक वर्ष धनकवडी परिसरामध्ये राहते. मी जवळजवळ 1997ची निवडणूक, 2002ची निवडणूक, 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक आणि 2026ची निवडणूक, म्हणजे 1997 पासून तर 2026 पर्यंतच्या सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लढवलेल्या आहेत. परंतु मी गेले महिनाभर या 2002च्या यादीच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी असतील किंवा तलाठी असतील, या संदर्भाशी किंवा शिक्षक यांच्याशी संपर्क करतोय. परंतु माझ्या नावाची नोंद 2002च्या कोणत्याही अजूनपर्यंत मला मिळालेली नाही, यादीची नोंद. म्हणजे आणि नुसतं मी एकटा नाही तर माझ्या कुटुंबाची नावं मिळत नाही. म्हणजे जर 2002ची निवडणूक मी जर महानगरपालिकेची निवडणूक लढवली असेल तर 2002च्या यादीत माझं नाव मिळालंच पाहिजे. मग ह्या आत्ताच्या यादीमध्ये त्यासाठी मी SIR साठी जात असताना ते माझी नावं मिळत नाहीत. या संदर्भाचं पत्र मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही दिलेलं आहे की असं असं होतंय. त्याचप्रमाणे प्रांताधिकारी साहेब असतील, त्याचप्रमाणे तहसीलदार, या सर्वांना पत्र दिलेली आहे की असा प्रकार या ठिकाणी दिसून येते. जर माझ्यासारखा लोकप्रतिनिधीचं कुटुंबाचं नाव जर याच्यातनं वगळण्यात आलेलं असेल तर बाकी सर्वसामान्य कितीतरी कुटुंब असे असतील की ज्यांची नावं आढळत नाहीत, परंतु ते कोणाकडे तक्रार करणार.
तर अशी परिस्थिती यामधनं निर्माण झाली असेल, कदाचित झाली असेल असं मला तरी वाटतंय. या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि तुमच्याही परिसरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहताय किंवा असे काही अनुभव जर तुम्हाला येत असतील तर नक्की आम्हाला कळवा, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या ठिकाणी सुद्धा माहिती घेऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू. कारण जर अशा पद्धतीने मतदार यादीमध्ये काही घोळ असेल तर तो घोळ समोर आणणं, प्रशासनाला ती जी काही चूक असेल ती दाखवून देणं हे महत्त्वाचं आत्ता असणार आहे. कारण तरच पुढे ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत, इथून पुढे एक 3-4 वर्षांनी त्या यादीमध्ये निश्चितपणानं दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आपण करूया. या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.